आता आपण समजून घेऊया आपला दुसरा धडा 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन। तुम्हाला 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचं वाचन करता आलं पाहिजे, लेखन करता आलं पाहिजे। त्यासाठी तुम्हाला हा धडा आहे आणि या धड्यामध्ये जे घटक आहेत त्या किंवा ज्या बाबी आहेत त्या आता आपण थोड्याशा नजरेखालून घालूया। त्या म्हणजे 10 एकक म्हणजे असते 1 दशक, कारण 10 नीच मिळून 1 दशक बनतो। 10 दशक म्हणजेच 1 शतक आणि 10 शतक म्हणजेच 1000। 1000लाच आपण सहस्त्र असं सुद्धा म्हणतो आणि 10,000 म्हणजेच 1 दश हजार। त्याचबरोबर हे पाव म्हणजे सव्वा, अर्धा, साडे, पाऊण, पावणे ह्यांचं वाचन, त्यांच्यापासून बनणाऱ्या संख्या ह्या एका वेगळ्या तासिकेमध्ये आपण सगळ्या समजून घेतलेल्या आहेत। आणि 5 अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन कसं करायचं हे पण यापूर्वी आपण समजून घेतलेलं आहे। आता आपण या धड्यावर कशा प्रकारे प्रश्न पडतात ते कसे सोडवायचे हे पाहत आहोत। बघा, आपला सरावासाठीचा पहिला प्रश्न वाचूया। इथे एक संख्या दिलेली आहे आणि ही संख्या अक्षरात कशी लिहाल? काय वाचन करायचं रे या संख्याचं? बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000। 1000 10,000 मिळून बनली संख्या 60, म्हणून म्हणायचं याला 60,000। आणि त्यानंतर शतकाच्या घरात 6 म्हणून 600 आणि 6 60,606। कुठे हे उत्तर? पहिलाच पर्याय आहे, त्यामुळे आपलं पहिला पर्याय म्हणजेच पहिलं वर्तुळ आपण रंगवणार आहोत। त्यानंतर दुसरा प्रश्न वाचूया। एका संख्येच्या दशहजार स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे। उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? आता आपण पहिले स्थान मांडून घेऊया आणि कोणत्या स्थानावर कोणते अंक आहेत ते लिहूया। एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000। काय म्हणतायत ते? एका संख्येच्या दशहजार स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे, म्हणजे दशहजाराला पण 9 आहे आणि एककाला पण 9 आहे। उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक असल्यास म्हणजे उरलेल्या सगळ्या ठिकाणी काय आहे? 0। इतर सर्व ठिकाणी 0 आहे। आपल्याला आपली संख्या मिळाली। काय मिळाली? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 मिळून संख्या बनली 90। तिला आपण म्हणणार 90,000 आणि एकक स्थानी 9, 90,009। कुठे असा हा आपला पर्याय? पर्याय क्रमांक 3, 90,009। त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे 88,888 ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा, आपण इथे आपली संख्या तयार करूया। प्रश्न आहे तिसरा 88,000, दशहजार आणि हजार ह्या दोघांनी मिळून 88 संख्या तयार झाली। ही झाली 88,000। शतक, दशक आणि एकक, शतकाच्या घरात कोण आहे? 800 म्हणजे शतकाच्या घरात आहे 8 आणि पुन्हा 88 म्हणजे दशक आणि एककाने मिळून 88 संख्या तयार झाली। अशी आपण आपली संख्या तयार करून घेतली। किती नंबरचा पर्याय आपल्याला योग्य दिसतोय? पर्याय क्रमांक 1। आता आपला चौथा प्रश्न आपण पाहूया। 19,219 या संख्येची लगतची पुढची संख्या अक्षरात कशी
लिहाल. लगतची पुढची म्हणजे कसली असते? लगेच पुढे येणारी, म्हणजे 1 नंतर लगेच 2 येते, 4 नंतर लगेच 5 येतं. लगतची पुढची संख्या ही 1 मिसळून येणारी संख्या असते आणि लगतची मागची संख्या ही अगोदरची म्हणजेच 1 वजा करून येणारी असते. मग आपल्याला संख्या दिली आहे 19,219. ह्याच्या पुढची संख्या कोणती येईल? जर आपल्या लक्षात येत नसेल तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं? 1 मिसळायचं. बघा आपला प्रश्न आहे चौथा. 19,219 मध्ये जर आपण 1 मिसळलं तर 9 आणि 1 10, 1 आणि 1 2. बाकीच्या ठिकाणी हातचाही नाही आणि मिसळायलाही काही नाही, त्यामुळे आपलं काय उत्तर आलंय? 19,220 हे उत्तर आलं. आणि मग असा पर्याय कुठे? 19,220 पर्याय क्रमांक 4. आणि अगदी 1 जरी आपण नाही मिसळलं तरी लक्षात यायला पाहिजे की 19 म्हणजे एकक दशक स्थानी मिळून काय झाली संख्या? 19. 19च्या पुढची संख्या 20, त्यामुळे 19,220 ही संख्या आपली त्याच्या पुढची लगतची संख्या येणार आहे. त्यानंतर आपला 5वा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? बघूया आपण कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चूक आहे. 13,508 वाचन दिले. 13,508 वाचन कसं आहे रे? बरोबर आहे. 30,911 आणि त्यांनी दिले 3,911. बरोबर आहे का हे वाचन? हे वाचन चूक आहे. त्यानंतर आहे 89,050. 89,050 हे पण योग्य वाचन आहे. आणि चौथा पर्याय आहे 3,303. 3,303 हे पण वाचन योग्य आहे. इथे 10,000च्या ठिकाणी 0 दिलेलं आहे, म्हणजे 10,000चं घरच रिकाम आहे ना, त्यामुळे हे 3 वाचन योग्य आहेत. चुकीचं म्हणजेच अयोग्य वाचन असलेला आहे आपला पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपल्या 6व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवला असता कोणती संख्या मिळेल? आपण सोडूया. कितवा प्रश्न आहे आपला? 6वा. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती रे? 4 वेळेस 9 लिहायचं. 1 2 3 4 ही झाली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999. आणि काय सांगितले त्यांनी? 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवला असता, म्हणजे आपण त्याच्यामध्ये आता 1 मिळवूया, म्हणजे अधिक 1 करूया. 9 आणि 1 10 हातचा आला 1. 9 आणि 1 10 हातचा आला 1. 9 आणि 1 10 हातचा आला 1. 9 आणि 1 10. काय आलं उत्तर? 10,000. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर बघा 7वा प्रश्न. एका महिला बचत गटाने 78,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? आपल्याला आता कोणते नाही म्हणले म्हणजे चुकीचं लेखन आपल्याला शोधायचं आहे. कोणत्या संख्येचं? 78,500चं. पहिला पर्याय आहे 78,500. हे योग्य वाचन आहे का रे? का बरं नाही योग्य? 78,000 आणि वर अर्धा हजार म्हणजे 500 झालं 78,500. त्यामुळे हे योग्यच वाचन आहे. दुसरं वाचन आहे 78,500. हे तर योग्यच आहे. त्यानंतर 785 शतक.
बघा इथं जर 785 एवढी संख्या आपण घेतली, त्याच्या पुढे राहतात 2 शून्य, शतकावर 2 शून्यच असतात, म्हणजे 785 शतक हे पण वाचन योग्य वाचनच आहे. नंतरचं वाचन आहे 785 दशक. पहा हे जर 785 घेतलं आपण, त्यानंतर काय 2 शून्य, 2 शून्य कुणावर असतात? दशकावर असतात का शतकावर असतात? शतकावर, पण त्यांनी म्हणतात दशक. मग दशक हे योग्य वाचन झालं का? नाही. त्यामुळे चुकीचं वाचन कोणतं मिळालं आपल्याला? पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपला 8वा प्रश्न वाचूया. 25,000 ही संख्या अंकात कशी लिहावी? बघा 25,000 म्हणजे पूर्ण 25,000 असतात का? नाही. पावणे म्हणजे पूर्ण नसलेले. 25,000 पूर्ण व्हायला 5,000 कमी असतात, म्हणजेच पूर्ण किती हजार असतात? पूर्ण असतात 24,000, नाही का? पूर्ण असतात 24,000. कितवा प्रश्न आहे आपला? 8वा. 25,000 ही संख्या आपल्याला तयार करायची आहे. परंतु इथं 25 हा शब्द असला तरी 25,000 पूर्ण नसतात, 24,000 पूर्ण असतात. आणि त्याच्यावर म्हणजेच अधिक किती असतात? 5,000 असतात. 5,000 म्हणजे किती? 750. एका हजाराचे जर आपण 4 भाग केले बरोबर, तर प्रत्येक भाग हा 250 बनतो. हे आपण मागच्या तासिकेत पाहिलेलं आहे. आणि पाऊण भाग म्हणजे 3 250चे भाग, म्हणजे झालं 750. हे झालं 25,000. ही बेरीज केल्यानंतर आपल्याला येईल 24,750. हे उत्तर आपलं जे आहे हे आहे 25,000. कुठं आहे ते उत्तर? 24,750. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपला 9वा प्रश्न आहे. पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा. 19,320 एकक. एकक म्हणजे ती संख्या आहे तशीच लिहायची असते, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. 1932 दशक. दशक हा शब्द आला की त्याच्यावर आपल्याला 1 शून्य द्यायचा असतो. आणि 1932 शतक. पहिल्यांदा अ, ब, क या तिन्ही संख्या आपल्याला बनवून घ्याव्या लागतील. मग त्यांचं निरीक्षण करून आपल्याला खाली योग्य पर्याय शोधता येईल. पहिल्या पर्यायाची संख्या काय बनते बघा? आपला पहिला पर्याय जो आहे अ पर्यायाची आपण संख्या बनवूया. 19,000 देवनागरीमध्ये लिहिते मी. 19,320 एकक. एकक मुळे त्याच्यावर आपण कुठलाही शून्य लिहायचा नाही. ब संख्या बनवूया. 1932 दशक म्हणून त्याच्यावर 1 शून्य द्यायचा. दशक आले म्हणून आपण 1 शून्य वाढवला. आणि क 1932 आता म्हणताय शतक. शतक म्हणून किती शून्य द्यायचे? किती शून्य द्यायचे? शतक म्हणलं की 2 शून्य द्यायचे, कारण शतक म्हणजे 100. 100वर किती शून्य असतात? 2. दशक म्हणजे 10. 10वर किती शून्य असतो? 1च. म्हणून दशक असलं की 1 शून्य वाढवायचा, शतक असलं की 2 शून्य वाढवायचे. आणि बघा मग आपला पहिला पर्याय आहे अ आणि ब एकच संख्या आहेत. अ आणि ब एकच संख्या आली का?
आपला पहिला पर्याय आहे अ आणि ब एकच संख्या आहेत. आणि बघा अ मध्ये बनलेली संख्या आणि ब मध्ये बनलेली संख्या ह्या दोन्ही सेमच आहेत, त्याच्यामुळे आपला पहिला पर्याय योग्य आहे. त्यानंतर ब आणि क एकच संख्या आहेत, हा आपला दुसरा पर्याय आहे. ही ब संख्या आणि ही क संख्या, ब संख्येच्या एकक स्थानी 1 शून्य आहे, क संख्येच्या वर 2 शून्य आहेत. मग ही एक झाली का संख्या, त्याच्यामुळे हा आपला दुसरा पर्याय चुकीचा आहे. अ आणि क एकच संख्या आहेत. अ संख्या आणि क संख्या ह्या सुद्धा एकच नाहीत. पहा इथे 1 शून्य आणि इथं 2 शून्य आहेत, त्यामुळं तिसरा पण पर्याय आपला चुकीचा आहे. आणि चौथा अ ब आणि क या सर्व एकच संख्या आहेत, हा सुद्धा आपला योग्य पर्याय नाही. आपला योग्य पर्याय पहिलाच आहे, अ आणि ब एकच संख्या आहेत. आणि मग आता आपण आपल्या 10व्या प्रश्नाकडे जाऊया. एका संख्येत 300 शतक, 70 दशक व 27 एकक आहेत. ती संख्या अंकात कशी लिहिली जाईल? म्हणजेच तुम्हाला इथं विस्तारित रूप दिलेलं आहे. कसं दिलंय विस्तारित रूप बघा. प्रश्न आहे आपला 10वा. 300 शतक, बघा 300 म्हणून इथं 300 लिहिलं आणि शतक म्हणून श लिहूया. त्यानंतर 70 दशक, हे 70 आणि दशकाचं द लिहू, अधिक 27 एकक, एककाचं ए लिहू. आता शतक असेल तर किती शून्य देतो आपण? दशक असेल तर किती शून्य देतो? आणि एकक असेल तर किती शून्य देतो? हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 300 वर शतक म्हणून 2 शून्य द्यायचे, अधिक 70 वर दशक म्हणून 1 शून्य द्यायचा, अधिक 27 वर एकक म्हणून एकही शून्य द्यायचा नाही. आणि मग ह्या विस्तारित रूपापासून काय संख्या तयार झाली ती आपल्याला बनवायची आहे. एकक एकक एककची बेरीज केली 7 आलं, दशक दशक दशकची बेरीज केली 2, शतकला 7 आणि हजारला 0, 10,000ला 3. आपली संख्या तयार झाली 30,727. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आपल्याला सापडलं. आता आपला 11वा प्रश्नाचं वाचन आपण करूया. 46,250 या संख्येचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य नाही? पहिला आहे 46,000. वाचू शकतो का आपण या संख्येला 46,000 असं? सव्वा म्हणजे पूर्ण आणि वर पावभाग, 46 पूर्ण आणि वर 250 म्हणजे पावभाग. म्हणजे याचं वाचन 46,000 असं करता येऊ शकतंय, म्हणजे हे वाचन योग्य आहे. दुसरं आहे वाचन 46,250. हे तर आपण नेहमी वाचतो 46,250, हे पण वाचन योग्य आहे. तिसरं आहे 4,625 दशक, 4,625 आणि वर 1 शून्य दिलंय म्हणून त्याला दशक म्हणलंय त्यांनी. हे सुद्धा वाचन योग्यच आहे. कारण पहा 4,625 एवढ्या 4 अंकीचा जर आपण एक गट केला तर वर फक्त दशकाचा 1 शून्य राहतो, नाही का? ते एका शून्याच्या ऐवजी त्यांनी दशक असं वाचन तिथे केलेलं आहे, त्यामुळे हे पण वाचन योग्य आहे. आणि पुढे आहे 45,000. 46,225 म्हणजे 45,000 असतं का? 45,000 म्हणजे कोणती संख्या आहे? ती आहे 44,750. 44,750ला
45,000 म्हणतात. त्यामुळे हे चुकीचं वाचन आहे या संख्येबद्दलचं. त्यामुळे आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बारावा प्रश्न आहे, प्रतीक पहा तयार झालेली संख्या अंकात कशी लिहाल. आणि बघा इथं 10,000च्या घरात काय दिले रे, 1 2 3 4 5 6. हजाराच्या घरात 0, शतकाच्या घरात 0, दशकाच्या घरात 2 आणि एककाच्या घरात 6. काय संख्या तयार झाली हो, संख्या तयार झालेली आहे 60,026. किती नंबरचा पर्याय, 1 नंबरचा. त्यानंतर आपण 13वा प्रश्न सोडूया. पुढीलपैकी कोणते प्रतीक 50,003 ही संख्या दर्शवते. आपल्याला कोणती संख्या तयार करायची आहे, 50,003 ही संख्या तयार होणारं आपल्याला पर्याय शोधायचा आहे. पहिला पर्याय आपण बघूया, 1 2 3 4 5. इथे 5 झालं. हजाराच्या घरात 0, शतकाच्या घरात 0, दशकाच्या घरात 0 आणि एककाच्या घरात 3. इथेच आपल्याला आपला पहिला पर्याय हेच योग्य उत्तर सापडलेलं आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये काय संख्या तयार होतीये, 1 2 3 4 नंतर 2 1 2 1, 42,121. तिसऱ्या पर्यायामध्ये 1 2 3 4 5 नंतर 0 0 आणि 3. इथं तयार झाली 5,003. आपल्याला पाहिजे 50,003. ती आपल्याला पहिल्याच पर्यायामध्ये मिळालेली आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये तर पहा 3 1 0 0 0. इथे झाले 31,000. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला. त्यानंतर 14वा प्रश्न आपण पाहूया. आपला 14वा प्रश्न आहे, 58,010 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. कशी लिहाल, 58,010 असं लिहित नाहीत. 5,80,010 लाखाचं घरच नाही आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000चं घर आहे. त्यामुळं 5 लाख हे वाचन सुद्धा चुकीचं आहे. 58,010 असं सुद्धा वाचन करत नसतात. 58,010 हे आपलं योग्य वाचन आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पहा, 1 शतक म्हणजे 10 एकक. 1 शतक म्हणजे 1 आणि शतकाच्या पुढे 2 शून्य असतात. 1 शतक म्हणजे 10 एकक. हे 10 आणि एकक म्हणजे एकही शून्य नाही. तर हे 100 आणि 10 हे बरोबर आहेत का, सारखेच आहेत का, नाही. त्यामुळं पहिला पर्याय आपला योग्य नाही. 10 शतक आधी लिहूया. 10 आणि शतक म्हणले म्हणून त्याच्या पुढे किती शून्य द्यायचे, 2 शून्य द्यायचे. म्हणजे 1 सहस्त्र. सहस्त्र म्हणजे 1000. एकक, दशक, शतक आणि हा हजाराचा 1. तर बघा 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र हे योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तिसरा पर्याय आहे 10 दशक. 10 म्हणलं की 10 लिहायचं आणि दशकाचा 1 शून्य त्याच्यावर द्यायचा. हे झालं 10 दशक म्हणजे 1 एकक. 1 आणि एकक म्हणून त्याच्या पुढं काहीही आपण लावू शकत नाहीत. म्हणजे 100 म्हणजे 1 हे पण आपला पर्याय चुकीचा आहे. आणि 1,000 एकक, 1,000 हे झालं 1,000 एकक म्हणजे 10 दशक. 10 म्हणून 10 लिहिलं आणि दशक म्हणून 1 शून्य दिला तरी देखील इथे एकावर 3 शून्य आहेत आणि इथे एकावर 2 शून्य आहेत. हे दोघंही बरोबर होऊ शकत नाहीत. म्हणून आपल्याला योग्य पर्याय कुठे मिळाला, पर्याय क्रमांक 2.
तर अशा प्रकारे आपला हा दुसरा पण धडा समजावून झालेला आहे, ज्याचं नाव आहे 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन.